मित्रांनो समोरच बघू शकता दाभाड बापसेकरांचा नंदन पण आलाय। मित्र कधी आलाय? आम्ही दुपारी झालो इथे। आपली गाडी वगैरे जमले का आज? ती बॅनरवर जमलेली, परवा दिवशी आमची गाडी जमलेली गंधारीवाल्यांची। आणि आज पायरा वगैरे कोण आहे तुम्हाला? पायरा हा तानाजी धाकटा गंधारीवाल्यांचा। मित्रांनो बघू शकता तिकडे तानाजी झुपणी वगैरे करायचे घेतले। काय बोलू शकतो आपल्या बैलाबद्दल? आज नंदनच्यावर आमचा भरपूर विश्वास आहे आज, आणि आजची आमची गाडी झालीच पाहिजे त्याच्याकडून आमची हीच अपेक्षा आहे। आणि सुद्धा आमचा चांगला आहे तानाजी। घरातून निघताना तुम्ही काय विचार केला? आज गुलाला घेऊन जायचं गुढीपाडवा निमित्त नियोजनच घडून निघालेलो की आज बोललो आमची गाडी आज झालीच पाहिजे। आणि गाडीवर ड्रायव्हर वगैरे कोण असणार? ड्रायव्हर त्यांचा प्रवीण ड्रायव्हर टेंबरेकर तो आहे। आणि सुट्टी मेकर? सुट्टी याची मी स्वतः करतो आणि त्यांची केशव दादा बाल्या मामा ते करतात। आणि आज आपल्या बैलाने म्हणजे आजपर्यंत एवढं म्हणजे चांगलं नाव करतो, एवढा छोटासा आहे तरी पण पुढे नाव करीत ना, आशा काय आपल्या बैलाकडून? आमच्या बैलाचं काय ना, आमचा मालक सोमनाथ दादा ते बैलांचे मालक खूप दिलदार। दादा नमस्कार, काय बोलू शकता आपल्या बैलांच्या बद्दल? बैलाच्याबद्दल आमचा मेन हुकमी एक्का जरा अनफिट झाल्यामुळं आता सध्या त्याच्या पाऊल ठेवून नंदन आमचं नाव करतो। आणि आपल्या दावणीला किती बैल आहेत घरी? आता सध्या आपल्या दावणीला 4 बैल आहेत। नावं सांगू शकता का तुम्ही? गरुड आहे, खंड्या, नंदन आणि बकासूर। बकासूर आणि शिवा एक आमचा बैल आहे हुकमी एक्का, तो सध्या घाटावर आहे। आणि कसं नियोजन वगैरे कसं असतं म्हणजे बैलांचं? नियोजन आम्ही सगळं आमचा इगल ग्रुप 2277च्या नावाने करतो आणि आमचे 7-8 जण आहेत ते नियोजन करतात। आणि आजपर्यंत आपला हे बैल आहे चांगले ते कोणकोणत्या नामवंत बैलांच्यात पळाला आहे? आपले बैल आता नंदन तर सध्या पहिल्यांदाच नामवंत बैलामध्ये पळतोय। सध्या आपली घरची गाडीच होत होती। आपले 22 गुलाल सलग 22 गुलाल झाले। मागच्या वेळेस फक्त एक शिवाचा आणि नंदनचा गुलाल पडला। आणि आता आमच्या अतुल दादांचा तानाजीराव आहे, तानाजीराव नामांकित बैलामध्ये आज पळणार। आणि आपल्या मित्राच्याकडे येतो, आपल्या बैलाचा स्वभाव वगैरे कसा आहे? म्हणजे स्वभाव एकदम शांत आहे त्याचा, मारत वगैरे नाही आणि मांडा विटायला एकदम शांत आहे तो। आणि घरी खुराक वगैरे काय म्हणजे? त्याला नावापुरी चुना आणि डाळ आहे बस, उडीद डाळ। तर नक्कीच मित्रा आज गुलाल घ्या नवीन वर्षानिमित्त। नक्कीच मित्रांनो बघू शकता सर्व त्यांचे फॅन फॉलोविंग आणि बैलाचे मला काय बोलू शकता काका? काय बोलू शकता आपल्या बैलांच्या बद्दल? बऱ्याच दिवसापासून इच्छा होती का सोमनाथ शेट्टी आणि माझी बैल एकत्र पळावी, म्हणजे मागच्या वर्षापासून आमचं चाललेलं, पण ते आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी योग आलाय। बघूया आणि योगात गुलाल भेटावा याची आमची अपेक्षा आहे। ना आज पैरा वगैरे म्हणजे कसा काय झुलून आला? आम्ही मित्रच आहोत, मित्र असल्यामुळे। मित्रांनो बघू शकता बैलगाड्या क्षेत्राने आम्हाला काय दिलंय, तर असे जीवाला जीव देणारे मित्र परिवार दिलाय। तर नक्कीच काका बेस्ट ऑफ लक करतो, असेच गोलाल वगैरे घेत राहा। आमचं मागच्या वर्षीपासूनच नियोजन चालू होतं, तानाजी आणि नंदन गोकुल पळणार। त्याच्यानंतर आम्ही बॅनर पण सोडला होता मागच्या वर्षी, पण आमची बॅनर काय गाडी जमली नाही। त्याच्यानंतर राजा आणि गोकुल पण पळणार होता, पण मागच्या वर्षीपासून आमची इच्छा पूर्ण होती की यावर्षी आपल्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होणार आणि यापुढे चांगलेच अशा पैऱ्यांच्या मध्ये तुमचं बैला वगैरे पळणार। बेस्ट ऑफ लक करतो। खरंच चांगला योग आला तर ही गाडी आमची पेडगावला मोऱ्यांच्या बर्थडे निमित्त जो आदत बैलाचा असतो ना, त्या मैदानात पण पळतो। घाटावर वगैरे कसं काय नियोजन असतं बैलांचं? घाटावर अजूनपर्यंत आम्ही नियोजन केलेलं नाही, पण पेडगावला जर आमची गाडी चांगली पळाली तर हीच गाडी आमची पेडगावला पळताना दिसेल तुम्हाला। तर नक्कीच बेस्ट ऑफ लक करतो, असेच गुलाल वगैरे घेत राहा। धन्यवाद। ओके, धन्यवाद।